पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। आज आपल्या 8 स्टार्स पैकी 2 स्टार्स हा रंगमंच सोडून जाणार आहेत। आज महाराष्ट्राला मिळणार आहेत त्यांचे फायनल 6 स्टार्स। आपल्या जजेसनी त्यांचे स्टार्स दिलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडत्या स्टार्स साठी भरपूर SMS केलेले आहेत। त्या दोघांची टोटल करून रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचलाय। मी आता विनंती करतो आजच्या मेल स्टार्सना की त्यांनी प्लीज रंगमंचावर यावं। मित्रांनो, आजपर्यंतचा हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग होता, नाही का? तुमच्या चौघांपैकी जो कोणी एलिमिनेट होईल त्याची सुपरस्टार होण्याची संधी थोड्या फरकाने हुकणार आहे। कॉम्पिटिशन खूप टफ आहे, सो क्लोज बट येट सो फार। तुम्हा चौघांनाही मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्राच्या रसिकांचे SMS 50% आणि आपल्या जजेसनी दिलेले स्टार्स 50%। त्यांची टोटल करून जो रिझल्ट लागलेला आहे त्यानुसार बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत दाखल होणारा सेफ मेल ऍक्टर आहे ज्या ऍक्टरने आपल्या अभिनयाने या स्टेजवर खरंच खूप चांगले परफॉर्मन्सेस दिले, धमाल उडवली। तो ऍक्टर जो फायनल मध्ये जातोय त्या सेफ ऍक्टरचं नाव आहे डॉक्टर नीलेश। तुमच्या तिघांपैकी जो ऍक्टर सेफ होतोय तो सेफ ऍक्टर आहे पुण्याचा निखिल। विवेक आणि अभिजित, तुम्ही बॉटम 2 मध्ये आहात। तुमच्या दोघांपैकी कुणाची एकाची ही संधी, सुपरस्टार बनण्याची संधी थोड्या फरकाने हुकणार आहे। पण त्याआधी मी आपल्या फिमेल स्टार्सना रिक्वेस्ट करते की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं। आपल्या जजेसनी दिलेल्या स्टार्स प्रमाणे म्हणजे त्यांचे स्टार्स 50% काउंट केले गेलेत आणि पब्लिक वोट्स 50% काउंट केले गेलेत आणि त्यानुसार पहिली सेफ स्टार आहे नवी मुंबईची योगिनी। योगिनी, कांग्रेट्स, प्लीज टेक योर सीट। नम्रता, स्नेहा, अक्षता, तुमच्या तिघींपैकी जी फीमेल ऍक्ट्रेस बॅक पायपर महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या अंतिम फेरीत जाणार आहे ती आहे लालबागची राणी नम्रता। कांग्रेट्स नम्रता। स्नेहा, स्टार ऑफ द डे आणि बॉटम 2, काय फील होत आहे? ठीक आहे, पण मला फायनल मध्ये जायची इच्छा आहे आणि आज इथून कोणी गेलं तरी तेवढंच दुःख होणार आहे आम्हाला। जजेस, आता ती वेळ आली आहे फायनल स्टार्स निवडण्याची। तुम्ही या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघितले आहेत
ह्या सगळ्यांचाच प्रवास तुम्ही अगदी जवळून, तर तुम्ही या स्टेजला आता काय सांगाल? त्यांचा प्रवास जो झालाय आतापर्यंत त्याबद्दल काय सांगाल महेश सर? सगळेच चांगले होते. आता म्हणजे कसं की ह्या स्टेजला त्या दिवशी कोण भले भले ऍक्टर हे झालेत. जसं तो गेल्या आठवड्यात योगेश, म्हणजे सगळ्यांच्या कमेंट्स वर असं वाटत होतं की ही इज वन ऑफ द बेटर परफॉर्मर्स. हा ज्यावेळेला शो सुरू झालेला त्यावेळेला एक तो कवी होता परभणीचा, त्याचं नाव मी विसरलो, संकर्षण, तो मला खूप आवडलेला म्हणजे पहिल्या काही 1-2 परफॉर्मन्सेस मध्ये. बट 1-2 त्यांनी वाईट केले आणि ही वेंट आउट. त्यामुळे दॅट वन बॅड परफॉर्मन्स कॅन रिअली कॉस्ट यू. त्यामुळे आय जस्ट होप दे डोंट लूज होप आणि ऍक्च्युली पॅशनेटली परस्यू जे काही त्यांना करायचे ते. कोणी याच्यात मी डिफरन्शिएट करू शकणार नाही. आजच्या परफॉर्मन्स मध्ये मे बी आय माइट से की आज हा जर असा डाऊन होता, हा जर असा चांगला होता, पण इंडिव्हिज्युअली मला समोर उभे राहिले सांगितलं चूज द बेस्ट, आय विल से ऑल 4 आर इक्वल ऑन पार अँड वाईस वर्सा विथ गर्ल्स. सुप्रिया मॅम, तुम्हाला काय सांगायचंय? तो आम्हालाही वाईट वाटतं, कारण जसं महेशनी सांगितलं तसं खरोखरच सगळे चांगले आहेत, सगळे एन्थुझियास्टिक आहेत, सगळ्यांना पॅशन आहे, सगळ्यांना कामं करायची आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली ह्या सगळ्यांनी हे मनामध्ये असंच हीच भावना ठेवून जावं की आपण कधी ना कधीतरी पुन्हा एकत्रितपणे एकाच मंचावरती किंवा एकाच फ्रेम मध्ये असं काम करू, है ना? सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू मॅम. Thank you, सो ma'am. स्वीट. आता फायनली ती वेळ आली आहे. महाराष्ट्राने निवडले आहेत त्यांचे टॉप 6 स्टार्स. मी सर्वात आधी जाहीर करतोय मुलांमधून कोण एलिमिनेट होतोय. गेल्या एपिसोड मधली जय आणि वीरूची ही जोडी दोस्ती तुटणार नाहीये, पण एकाचा प्रवास नक्की थांबणार आहे. तुमच्या दोघांपैकी जो स्टार सेफ आहे, सुपरस्टार होण्यासाठी त्याने महत्वाचं पाऊल आज उचललंय आणि जो अंतिम फेरीत दाखल झालेला आहे आणि तो सेफ मेल ऍक्टर आहे नागपूरचा विवेक. कॉंग्रॅच्युलेशन्स विवेक, ऑल द बेस्ट. काय सांगशील अभिजित? So close yet so far. I accept. I mean, as simple as that. कधीतरी कुठल्या तरी स्टेजला एलिमिनेट होण्याची प्रत्येकाच्या बाबतीत शक्यता होती आणि आय वॉज जस्ट होपिंग की या स्टेजला जायची अजिबात इच्छा नव्हती माझी. अगदी जसं तू म्हणालास की एक थोडंसं राहिलं आणि एक पायरी फक्त चढायची बाकी होती आणि टॉप 3 वॉज द टार्गेट. पण ठीक आहे, म्हणजे आय सिम्पली ऍक्सेप्ट. आणि या पूर्ण प्रवासामध्ये मला जे शिकायला मिळालं, म्हणजे झालं असं होतं की माझं नाटक बराच काळ लांब पडलं होतं आर्जिंगमुळे. त्यामुळे मधल्या काळामध्ये आय वॉज जस्ट मिसिंग थिएटर लाईक एनिथिंग. ऍक्टिंग करायचं इच्छा खूप, ती अगदी आतून उर्मी येत होती, ती या निमित्तानं मला परत करायला मिळाली. आय एम रिअली हॅपी अबाउट इट. महेश सर, सुप्रिया मॅम आणि अर्थातच माझे सगळे आतापर्यंतचे को स्टार, या सगळ्यांबरोबर खूप गोष्टी मला परत पॉलिश करायला मिळाल्या आणि अजूनही शिकतोच आहे. सो दिस इज नॉट द एंड. 2020 मध्ये आय शुड से की मी आज गेलोय, बट टेस्ट मॅच बाकी आहे आणि आय अश्युअर यू की या छोट्या स्क्रीनवर किंवा मोठ्या स्क्रीनवर सुद्धा लवकरच तुम्हाला दिसेल आणि दिसत राहीन आणि आय विल डेफिनेटली कीप एंटरटेनिंग यू. दॅट्स इट.
muscular, hey popular, hey muscular, hey popular, spectacular, he's a bachelor. आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम झाला, खूप छान झाला. मी आतापर्यंत केलेला प्रत्येक परफॉर्मन्स हा मनापासून एन्जॉय केला. भले मला तो तेवढ्या ताकदीनं जमला असेल नाही. डॉक्टर निलेश बरोबरचा एक परफॉर्मन्स होता ज्यामध्ये टीसी तो होता आणि मी एका अशा माणसाचा रोल केला होता ज्याची बायको ट्रेन ब्लास्ट मध्ये गेलेली आहे. किती बायका आहेत तुला? तिला हाक मारतो, तिला हाक मारतो, ती पोरगी गेली तिला हाक मारली. हा 4 बायका आहेत? 4 नाही होत, 3. ते एका राजकीय नेत्याचं व्यक्तिमत्व थोडंसं दिसेल असा साधारण एक रोल होता. आमची आजी लहानपणी गोष्ट सांगायची, माहितीये का? आता आम्हाला कसं होगे माहेत. या माकडाला सांगा, प्रत्येक मराठी माणसाला आजी असते आणि ती त्यांना गोष्टी सांगते आणि तो मराठी नातू रात्री जागा राहून ती गोष्ट ऐकतो. यांच्यासारखे गोठ्यात जाऊन झोपा नाही काढत. खूप धमाल आली आणि मला त्याच्याबद्दल बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या होत्या. खूप छान केले तर कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच छान, म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन खूप छान होतं. मुलींमधून त्या दोघींपैकी एक स्टार आज आपला निरोप घेणार आहे. स्नेहा, अक्षता, तुमच्या दोघींपैकी जी स्टार सेफ आहे, जी अंतिम फेरीत दाखल होतीये, ती स्टार आहे नाशिकची स्नेहा. कॉंग्रॅच्युलेशन स्नेहा, तू सेफ आहेस. 3-6. अक्षता, एक खूप छान प्रवास होता ग. अँड यू हॅव गिव्हन सम ऑफ युअर रिअली 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 गुड परफॉर्मन्सेस ऑन दिस स्टेज. खूप व्हरायटी, खूप व्हेरिएशन्स. म्हणजे जजेसनी तर तुला आतापर्यंत सांगितलेलंच आहे, पण तरी मी माझ्या वाटचं तुला सांगते. थँक्यू. तू सांग की तुला या स्टेजवरती परफॉर्म करून, जजेस समोर परफॉर्म करून, ऑडियन्स समोर परफॉर्म करून कसं वाटलं? सगळ्यात पहिलं, मी भलेही जरी ह्या फील्डमध्ये काही करत असले तरी मला प्रचंड कॅमेरा फोबिया आहे. जो ह्या स्टेजवरती येऊन मी बऱ्यापैकी, एवढे कॅमेरा समोर लागलेले असतात, बऱ्यापैकी गेलाय, कम्प्लीट गेला नाहीये अजून पण बऱ्यापैकीच गेलाय. आणि ते खूप शिकता आलं. रादर झी मराठीचं त्याच्यासाठी खरंच खूप थँक्स की इतके दिवस आम्ही जे काही क्लिक होत नव्हतो ते आता आम्ही खरंच क्लिक झालोय. म्हणजे ट्रेनमधनं जाताना म्हणा किंवा रस्त्यातनं जाता येता आम्हाला लोक, तू झी मराठीच्या त्या सुपरस्टार मध्ये आहेस ना असं विचारतात. सो हे कुठेतरी क्लिक झालो. दुसरं, झीचे खरंच थँक्स. एकतर बाकीचे जी काही टीम आहे त्या सगळ्यांचे खूप थँक्स. आमचे डिरेक्टर, रायटर किंवा सगळेच, मेकअपमॅन, हेअर आर्टिस्ट, एकूण एक स्पॉट बॉईज पासून सगळे, ऑल द बेस्ट. मस्त परफॉर्म करा, चोपा. तिने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबा, माझी कुठेही तुम्ही ओळख तुमची मुलगी म्हणून करून देऊ नका. मला आज तुमची ओळख अशी करून द्यायचंय की हे अक्षताचे बाबा. अक्षता ही अशी मुलगी आहे की जी प्रत्येक काही म्हणा, डान्स म्हणा किंवा एकांकिका म्हणा, प्रत्येकात पुढे. सगळ्यात पहिल्यांदा जो मी विवेक बरोबर केला होता तो दंताळेचा परफॉर्मन्स होता.
काहीतरी वेगळं होतं ते आणि मजा आली होती मला करताना. काही नाही हो, काल पाहुणे येणार होते घरी, आयत्या वेळेस आलेच नाही. म्हटलं हा केलेला एवढा सगळा भात फुकट जाणार, पण फोडणीचा भात करून आणला. विमानात नाही मिळाला तर काळजी करू नका, मी देईन तुम्हाला भूक लागली तर. फोडणीचा भात ना. थँक्यू. हे खिडकी उघडली तर ती विंडो फिक्स्ड आहे, ती उघडणार नाही. हवा असं कसं? अहो हवा यायला जायला जागा नको का? एकूणच खूप क्यूट झालं आणि लाईव्हली झाला परफॉर्मन्स आणि मला खूप आवडला. मस्त मस्त. अक्षताताई ही आमच्या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. सगळ्या शिक्षकांबरोबर आम्हालाही तिचा अतिशय अभिमान वाटतो. ती अतिशय मस्त छान ऍक्टिंग करते. एवढ्या पदापर्यंत आले तर तिने नक्कीच सुपरस्टार व्हावं हीच इच्छा आहे. ठीक आहे, मी खुश आहे. ओके. मी आपल्या मेगास्टार जजेसना रिक्वेस्ट करते की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. प्लीज सर, प्लीज मॅम. आणि त्याचबरोबर फायनल 6 स्टार्सना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. जोरदार टाळ्या आपल्या या 6 स्टार्ससाठी. महाराष्ट्राचा सुपरस्टार